विधानसभा निवडणुकीत महायुतीने भरघोस यश मिळवून सत्ता स्थापन केली। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली। आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय की कोणत्या नेत्यांना कोणतं मंत्रिपद मिळणार। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 10 नेते ज्यांना मंत्रिपद मिळणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये पाहू। नमस्कार, मी निलेश आणि तुम्ही पाहताय निलेश बडे युट्यूब चॅनल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला 7 कॅबिनेट तर 3 राज्य मंत्रिपद मिळणार आहेत। त्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे अजित पवार यांचं। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्याबरोबर त्यांना अर्थमंत्रीपदही मिळणार आहे। तर धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून राजेसाहेब देशमुख यांचा पराभव करून धनंजय मुंडे दुसऱ्यांदा आमदार झाले। धनंजय मुंडे मागील सरकारमध्ये कृषी मंत्री होते, त्यामुळे धनंजय मुंडे यांना या सरकारमध्ये मंत्रिपद मिळणार आहे। छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळ हे आमदार झाले। छगन भुजबळ यांना पाडण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी खूप प्रयत्न केले होते, पण त्यांना त्यामध्ये यश मिळालं नाही आणि छगन भुजबळ पुन्हा एकदा निवडून आले। आता छगन भुजबळ यांना सुद्धा पुन्हा मंत्रिपद मिळणार आहे। धर्मराव बाबा आत्राम आहेरी विधानसभा मतदारसंघातून धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांचे पुतणे व त्यांची लेक असे रिंगणात होते। यामध्ये धर्मराव बाबा आत्राम यांनी त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम व त्यांचे पुतणे यांचा दोघांचाही पराभव केला व ते या विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले। धर्मराव बाबा आत्राम यांना सुद्धा या मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे। दत्तात्रय भरणे इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील व प्रवीण माने यांचा पराभव करून दत्तात्रय भरणे तिसऱ्यांदा आमदार झाले। दत्तात्रय भरणे यांना सुद्धा अजितदादा यांच्या राष्ट्रवादीकडून मंत्रिपद मिळणार आहे। संजय बनसोडे उदगीर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार सुधाकर भालेराव यांचा पराभव करून संजय बनसोडे हे आमदार झाले। संजय बनसोडे हे मागील सरकारमध्ये सुद्धा मंत्री होते आणि या सरकारमध्ये सुद्धा अजितदादा यांच्या राष्ट्रवादीकडून संजय बनसोडे यांना मंत्रिपद मिळणार आहे। आदिती तटकरे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असणारे सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे ह्या पुन्हा आमदार झाल्या। मागील सरकारमध्ये सुद्धा मंत्री होत्या व या सरकारमध्ये सुद्धा आदिती तटकरे यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार आहे। तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे। त्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे संग्राम जगताप। नगर शहर विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले संग्राम जगताप यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून मंत्रिपद मिळणार आहे असं बोललं जातंय। माणिकराव कोकाटे सिन्नर विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उदय सांगळे यांचा पराभव करून निवडून आलेले आहे। माणिकराव कोकाटे यांना सुद्धा अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मंत्रिपद मिळणार आहे। अजितदादा यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून मंत्रिपद मिळणार आहे असं शेवटचं नाव येतं ते म्हणजे इंद्रनील नाईक। पुसद विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले इंद्रनील नाईक यांना सुद्धा मंत्रिपद मिळणार आहे। आता अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून 7 कॅबिनेट मंत्री कोण होत आहेत व 3 राज्यमंत्री कोणाला मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, आणखी कोणत्या नेत्यांना मंत्रिपद मिळालं पाहिजे मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।